लास्ट लेक्चरला आपण पाहिलं की स्केलर मल्टिप्लाय करतो वेक्टरला, त्यावेळेस काय होतं, डिव्हिजन करतो बाय स्केलर टू वेक्टर, त्यावेळेस काय होतं, फक्त मॅग्निट्यूड चेंज होते वेक्टरची, डायरेक्शन काय असतं ॲज इट इज असेल. त्याच्यानंतर आपण पाहिलं की टू व्हेक्टर्स ॲडिशन करतो त्यावेळेस ते कसं केलं जातं. फॉर एक्झाम्पल दिस टू डायरेक्शन सेम असतील, याला डायरेक्शनच्या सेन्समध्ये आपण लिहू शकतो AXI अँड B बार इज इक्वल टू BXI. दोघं सेम आहे म्हणून दोघांमध्ये आय येईल, दोघांचे सिम्पल ॲडिशन होईल. ज्यावेळेस डायरेक्शन अपोजिट असेल तर ॲडिशनच करतो आपण ते AXI दिस इज A अँड BX मायनस आहे. BX घेण्यापेक्षा B राहू द्या फक्त सध्या, हे फर्स्ट केससाठी. मायनस आहे काय घेतला कारण याच्या डायरेक्शन अपोजिट होतं. समेशन करताना काय करतो मी A प्लस B ते होईल AI प्लस B मायनस I आणि हे ऑटोमॅटिकली सबट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट होऊन जातं. ओके, साधं सिम्पल. म्हणजे सेम डायरेक्शनला असतील वेक्टर तर त्यांच्या रिझल्टन आणि ॲडिशनला म्हणजे याला काय म्हणतात, याला रिझल्टन ऑफ दिस टू वेक्टर म्हणतात. रिझल्टन ऑफ दिस टू वेक्टर, रिझल्टन ऑफ दिस टू वेक्टर. रिझल्टन म्हणजे तुम्हाला ऑलवेज काय करायचे, ॲडिशन करायचे. तुम्हाला ऑलवेज ॲडिशनच करायचे. ओके, आज आपण बघणार आहे लॉ ऑफ ट्रायंगल फॉर ॲडिशन ऑफ व्हेक्टर्स. वेक्टरला ॲड करण्यासाठी दोन लॉ आहेत ॲक्च्युली. फर्स्ट आहे ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन अँड सेकंड वन आहे पॅरालेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. क्या पॅरालेलोग्राम लॉ. फर्स्ट ट्रायंगल लॉ, दोघांचा रिझल्ट सेम आहे, काही डिफरंट नाही. फक्त ट्रायंगल लॉमध्ये आपल्याला डेरिवेशन दिलं आहे, त्याच्याने आपण रिझल्टन वेक्टरचा फॉर्म्युला काय होतो ते नाही फाईन करत, मॅग्निट्यूड कसं येतं ते नाही फाईन करत. तर आता ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन का लागतो, ज्यावेळेस व्हेक्टर हे इन्क्लाइन डायरेक्शनला असतील. व्हेक्टर कसे असतील, इन्क्लाइन डायरेक्शनला असेल, मीन्स त्यांचे डायरेक्शन एक वन डायमेन्शनमध्ये असेल. एक तर ते सेम पण नसेल, एक तर ते अपोजिट पण नसेल. वन डायमेन्शन म्हणजे काय, लाईक दिस अलॉंग हॉरिझॉन्टल, अलॉंग एक्स ॲक्सिस येते, एक आहे दोघं एक्स ॲक्सिसला आहे म्हणजे वन डायमेन्शन आहे. वन डायमेन्शन आहे, दोघं एक्स ॲक्सिसला आहे, त्यांचे डायरेक्शन अपोजिट आहे पण एक्स ॲक्सिसला आहे. एक्स म्हणजे असं बघा, हा एक्स हा वाय, दिस इज अ वन डायमेन्शन, दिस इज अ वन डायमेन्शन. वन डायमेन्शन दोघं वाय ॲक्सिसला आहे, फक्त अपोजिट डायरेक्शनला पण वाय ॲक्सिसला आहे. बट ज्यावेळेस असं नसेल, वन डायमेन्शन नसेल, मीन्स दोघं एक सिंगल ॲक्सिसला नसेल, इकडं हे दोन वेक्टर जे पाहिले तुम्ही ते सेम ॲक्सिसला नाही, हा एक्स ॲक्सिसला आहे आणि हा एक्स आणि वायच्या मध्ये असा आहे, असा काहीतरी दिसतो तुम्हाला, एक्स आणि वायच्या दोघांच्या मधून जातो असा. मग तो वाय नाही तो वायच्या ॲक्सिसच्या अलॉंग आहे, नाही तो एक्स ॲक्सिसच्या अलॉंग आहे. सॉरी, नाही तो एक्स ॲक्सिसच्या अलॉंग आहे ना तो वाय ॲक्सिसच्या अलॉंग, सॉरी हा पी. ओके, अशा कंडिशनमध्ये ॲडिशन करण्यासाठी ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन यूज होतो. मॅक्झिमम टाईम हाच यूज केला जातो, बट एकदा याचा फॉर्म्युला डिराईव्ह झाला की तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता याला ॲड करण्याची प्रोसेस. फर्स्ट ट्रायंगल लॉ का म्हणतो, स्टेटमेंट काय त्याचं, इफ टू वेक्टर डिस्क्रायबिंग सेम फिजिकल क्वांटिटी. फर्स्ट वन सेम फिजिकल क्वांटिटी. कालच मी तुम्हाला बोललो एक गोष्ट की दोन वेक्टर त्याच वेळेस ॲड होऊ शकतात ज्यावेळेस ते सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करत असतील. एक तर ते दोघं फोर्स असायला हवेत, एक तर त्या दोघं व्हेलॉसिटी असायला हवेत, एक तर दोघं ॲक्सेलरेशन असतील. तर असं कधीच होणार नाही की ॲक्सेलरेशन प्लस व्हेलॉसिटी नवीन काहीतरी वेक्टर मिळेल, असं कधी होणार नाही. सेम फिजिकल क्वांटिटी असायला हवे तरच वेक्टर ॲडिशन केलं जातं. ओके, तर स्टेटमेंट असं आहे ट्रायंगल लॉचं, इफ टू व्हेक्टर डिस्क्रायबिंग सेम फिजिकल क्वांटिटी, दोन वेक्टर आहेत ए आणि बी सी, सॉरी पी आणि क्यू सेट,
दोघं सेम फिजिकल क्वांटिटी दाखवत आहेत, म्हणजे एक तर फोर्स असतील दोघं, एक तर व्हेलॉसिटी, एक तर ॲक्सेलरेशन, वॉट एव्हर ज्या व्हेक्टर क्वांटिटी त्या. ओके, फिजिकल क्वांटिटी आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय टू साईड ऑफ ट्रायंगल. समजा दोन व्हेक्टर दिले ज्या सेम फिजिकल क्वांटिटी आणि ते रिप्रेझेंट करतायत त्यांचे मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन असं आहे की त्या ट्रायंगलच्या दोन साईड रिप्रेझेंट करतायत. तर triangle, then their resultant is represented in magnitude and direction by third side of triangle drawn in opposite sides. बघा परत एकदा स्टेटमेंट सांगतोय. इफ टू व्हेक्टर्स आर डिस्क्राइबिंग सेम फिजिकल क्वांटिटी, दोन व्हेक्टर सेम फिजिकल क्वांटिटी डिस्क्राइब करतायत, डिस्क्राइबिंग सेम फिजिकल क्वांटिटी आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, त्यांचे डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड असं आहे की ते रिप्रेझेंट करतात टू साईड ऑफ ट्रायंगल, एखाद्या साईडच्या एखाद्या ट्रायंगलच्या दोन साईड रिप्रेझेंट करतात. तर त्यांच्या रिझल्टंट काय असेल, थर्ड साईड ऑफ ट्रायंगल विच ड्रॉन इन अपोजिट सेन्स. मीन्स हे दोन वेक्टर दिलेत, तुम्हाला कोणतेही दोन वेक्टर दिले असतील त्यांना असं अरेंज करा की त्या ट्रायंगलच्या दोन साईड बनायला हव्यात. आता बघा मी पी आणि क्यू आहे, मी पीला इथून शिफ्ट करतो इकडं, याला म्हणतात पॅरलल शिफ्टिंग, जे स्टेट बोर्डमध्ये नाही. याला म्हणतात पॅरलल शिफ्टिंग ऑफ व्हेक्टर. पॅरलल शिफ्टिंग ऑफ व्हेक्टरमध्ये काय करणार माहिती का, ह्या बोर्डवर कुठंही व्हेक्टर असेल, कोणताही व्हेक्टर असा ड्रॉ केला असेल, मी त्या व्हेक्टरला कुठंही लिहू शकतो, कुठंही ड्रॉ करू शकतो. जस्ट लाईक बघा पीला मी इथं ड्रॉ केला. एकच कंडिशन फक्त काय, त्याच्यात डायरेक्शन चेंज व्हायला नको, डायरेक्शन याने लेंथ चेंज नाही करायची, त्याला तुम्ही कुठंही काढा. आता हा वेक्टर आहे, इथं हे दोन वेक्टर दिलेले होते, मी याला कुठंही काढू शकतो पूर्ण बोर्डमध्ये, कुठंही तुम्ही कुठेही घेऊन जा, पण त्याचे डायरेक्शन चेंज व्हायला नको. आता जसा पी होता तसा पॅरलल टू पॅरलल वाटत नाही तो, जसा पी होता तसा मी या पॅरलल पीला परत इथं ठेवला, पी काय केलं इथून उचलून इथं ठेवलं. याला म्हणतात पॅरलल शिफ्टिंग ऑफ वेक्टर. का, दोन वेक्टर दिले आपल्याला रिझल्टंट फाइंड करायचे आहे आणि ट्रायंगल लॉनुसार आपल्याला ट्रायंगल क्रिएट करायचे आहेत. त्या दोघांच्या यूज करून दोन साईड ट्रायंगलच्या क्रिएट करायच्या आहेत. हा क्यू होता, हा आला तुमचा पी, हा झाला पी. आता थर्ड साईड कशी येईल ट्रायंगलची, ऑब्विसली दिस इज ड्रॉन करायची. थर्ड साईड ड्रॉ करताना अपोजिट सेन्समध्ये करायची. सेन्स बघा, दिस नंतर इकडे यायला पाहिजे. तुम्ही जे एकदम म्हणजे ॲरोच्या सेन्सने गेले डायरेक्शनच्यात, लाईक फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, बट रिझल्टंट फाईंड करताना अपोजिट सेन्समध्ये फाईंड करायचे. हे दोघं वेक्टर पाहिले तर क्लॉकवाईज आहे, रिझल्टंट अँटी क्लॉकवाईज घ्यायचे. हा तुमच्या रिझल्टंट वेक्टर. अँड अकॉर्डिंग टू दिस रिझल्टंट वेक्टर इज इक्वल टू क्यू प्लस पी, दिस प्लस दिस. ओके, ह्याच दोन वेक्टरला परत मी काढतो ना, ते बघा पी वेक्टर असा होता, क्यू वेक्टर असा होता. काय केलं मी, पीला शिफ्ट केलं इथं. ओके, शिफ्ट करताना अजून एक गोष्ट आठवण ठेवायची, डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड चेंज व्हायला नको. अँड ट्रायंगल लॉमध्ये तुम्हाला जे ट्रॅडिशन फाईंड करायचे असेल, ट्रायंगल लॉ यूज करत असाल तर एका वेक्टरच्या टेल जो असेल ना त्या दुसऱ्याच्या हेलला टच करायचं. ओके, याला असं शिफ्ट करू नका. हा क्यू होता, हा पी होता समजा, तर धिस असं शिफ्ट नका करू, इथं नका आणून ठेवू त्याला. याला ऑलवेज तुम्हाला कुठं ठेवायचं आहे, इथं. टेल, एकाच्या टेल दुसऱ्याच्या हेलला मॅच करा. लुक ॲट दिस, हीच सिच्युएशन होती. मी थोडं अपोजिट करतात. आता पी आणि क्यू, इथं मी पी शिफ्ट केला, इथं मी क्यू शिफ्ट करतो. का होईल, हा पी ॲज इट हा पी ॲज इट इज ठेवला मी. पी काय केला मी, ॲज इट इज ठेवला आहे. क्यूला शिफ्ट केलं, क्यूला कुठं शिफ्ट करेल, मला ट्रायंगल्स बनवायचे आहे, ट्रायंगल क्रिएट करायचे, ज्याच्या दोन साईड पी आणि क्यू असायला हव्यात. ते बी कसं, एकाची टेल दुसऱ्याच्या हेलला मॅच व्हायला पाहिजे. क्यूला मी शिफ्ट करेल असं, अदरवाईज क्यूला शिफ्ट करेल मी असं. रिझल्ट नसेल दिस लाईक दिस, ट्रायंगल येतोय बघा, टू साईड्स येतात. असे क्रिएट करा की ट्रायंगल लगेच वाटायला पाहिजे. हा वाटत नाही पण ट्रायंगल आहे. 1 2 3. ओके, याच्यात हा पण रिझल्ट नाही. हा काय येईल मग,
पी प्लस क्यू. इथं का आला क्यू प्लस पी, इथं का आला पी प्लस क्यू. इट डझंट मॅटर तुम्ही कसं ॲड करतायत. हा ॲक्च्युली एक लॉ आहे, याची प्रॉपर्टी आहे व्हेक्टर ॲडिशनची. याला म्हणतात कम्युटेटिव्ह ब्रॅकेट प्रॉपर्टी. येणार आहे ती कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणतात त्याला, कम्युटेटिव्ह. हां, हे होतं व्हेक्टर ॲडिशन. काय केलं, ट्रायंगल लॉ असं म्हणतो की इफ टू व्हेक्टर्स आर रिप्रेझेंट सेम फिजिकल क्वांटिटी देन two vectors are described in same physical quantity and represented in magnitude and direction by two sides of triangle. एखाद्या ट्रायंगलच्या दोन साइड रिप्रेझेंट करत असेल, then resultant of that two vectors it can be represented by in a magnitude and direction third side. ड्रॉ करताना एकाच्या टेल दुसऱ्याच्या हेडला मॅच करा अँड थर्ड साईड अपोजिट सेन्सने ड्रॉ करा, तुम्हाला व्हेक्टर ॲडिशन मिळेल. याच्यामध्ये डेरिव्हेशन दिलेलं नाही की याच्या मॅग्निट्यूड काय येईल. मॅग्निट्यूड काढण्यासाठी पॅरलोग्राम व्हेक्टर लॉ जे त्याचा यूज केला जातो. आता मी काय करतो, 3 वेक्टर घेतो. मला तिघांना ॲड करायचे. मला काय करायचे, तिघांना ॲड करायचे. बघा, सपोज मी तुम्हाला एक नंबर दिला, तिघांना ॲड करायला लावलं विदाउट कॅल्सी. तुम्ही काय करणार, तिघांना एक तास लिहून ॲड करणार, तर काय करणार, आधी 2 ॲड करणार, नंतर थर्ड त्याच्या रिझल्टमध्ये ॲड करणार. सेम ट्रायंगल लॉमध्ये मला तिघांचे ॲडिशन पाहिजे. मी काय करतो, पहिले दोघांचे ॲडिशन करेल. कसं येईल ते, क्यू ॲज इट इज ठेवला मी इथं, पीला असं त्याला टच केलं, सॉरी विसरलो मी, पीची टेल क्यूच्या हेडला टच करा अँड रिझल्टन येईल अपोजिट सेन्समध्ये जस्ट लाईक दॅट. आर याला म्हणून आपण R1, कारण काय तर 2 रिझल्टन येणार आहे. परत हा ॲड केला एक रिझल्टन, काय येईल, R1 इज इक्वल टू क्यू बार प्लस पी बार. झालं, ओके. आता R1 कसा आला आहे ते बघा, R1 वेक्टर आला आहे लाईक दिस. मला ॲड तिघांना करायचं तर राहिला काय, W. आता W ज्यावेळेस ॲड करेल मी, त्याला उचलून शिफ्ट करेल मी. शिफ्ट करताना आता याची डायरेक्शन आहे अपोजिट. याच्या टेल किंवा सोडा, याच्या जे हेड आहे याला मी असं जॉईन करतो. शिफ्ट करताना एक आठवण ठेवायचं की एकाच्या हेड दुसऱ्याच्या टेलला टच व्हायला. थर्ड साईड कोणती, थर्ड साईड राहिली ही. सेन्स कसा असेल त्याच्या, लाईक दिस. सेन्स कसा असेल त्याच्या, लाईक दिस. R2 बार इज इक्वल टू R1 बार प्लस ओमेगा. डोंट थिंक अबाउट डायरेक्शन नाव. अजून डायरेक्शनचा विचार करू नका. ज्यावेळेस याला तुम्ही व्हेक्टरच्या याच्यामध्ये पुट करणार, ज्यावेळेस तुम्ही याला युनिट व्हेक्टरच्या टर्म्समध्ये पुट करणार, त्यावेळेस तो -I होईल. आता त्याला मायनस घेऊ नका. डायरेक्शनचा विचार नका करू तिथं सध्या तरी. तो -I होईल आणि मग रिझल्टन ॲडिशन. इथं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ज्यावेळेस 3-4 वेक्टर जॉईन करणार आहे त्यावेळेस फक्त तुम्ही डायरेक्शनच्या सेन्सचा विचार करायचा आहे, बाकी काहीच नाही. याला मी असं ॲड केलं असतं, आधी या दोघांचं ॲडिशन केलं असतं आणि देन थर्ड ॲडिशन केलं असतं. कसं, WA ॲज इट इज P
पीला कसा जॉईन करेल, एकाच्या हेड दुसऱ्याच्या टेलला जॉईन झाला. ओके, रिझल्टंट कसा येईल R1. इथं R1 का आला असता W प्लस पी बार. संपली गोष्ट. R2 काढायचा राहिला असं बघा, W झाला, P झाला, तर राहिला Q. R कसा आहे R1 असा आला आहे, मोठा असेल तर ॲक्च्युली, पण मी लेंथ लहान घेतली. ओके, राहिला Q टच केला. दोघांना टच करताना एकच गोष्ट आढळायची, हेड टू टेल किंवा टेल टू हेड. रिझल्टंट कसा येईल लाईक दिस R2. सो R2 इज इक्वल टू R1 प्लस Q किंवा मग Q प्लस R1. साधा सिंपल लॉ आहे, काहीच नाही. ट्रायंगलच्या दोन वेक्टर जे त्यांना त्याच्यापासून ट्रायंगलच्या 2 साईड क्रिएट करा. थर्ड साईड ही त्याचे रिझल्टंट असेल. फक्त डायरेक्शनच्या सेन्स लक्षात ठेवा. अपोजिट सेन्सला रिझल्टंट ड्रॉ करताना अपोजिट सेन्सला ड्रॉ करायचे. ॲक्च्युली आपल्यासाठी पुढे याच्या फक्त फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, जो पॅरलोग्राममध्ये डिराईव्ह होणार आहे, आत्ता नाही होणार. याच्यात एक एक्झाम्पल दिलं आहे. एक्सप्रेस वेक्टर C in terms of vector AB and CB as shown in figure. एक फिगर दिली, पॉईंट दिले त्याचे AC, साधे सिंपल लॉ दिला तो B AB. त्यांनी विचारलंय AC फाईन करा. समजा एक प्रकारे AC काय येईल. लुक ॲट द डायग्राममध्ये 3 साईड आहेत, तिघं वेक्टर. त्यांनी सांगितलं की हा वेक्टर आहे, ॲरोवरनं कळतं आहे आणि ट्रायंगल क्रिएट होतं आहे. याच्यातून रिझल्टंट कोणता असेल हे ओळखायचं आपल्याला. आता बघा, दिस सिंगल डायरेक्शन, अपोजिट डायरेक्शनला कोण, हा म्हणजे हा का तुमचा रिझल्ट आहे. सो रिझल्टंट इज इक्वल टू, रिझल्टंट काय AB इज इक्वल टू AC प्लस CB. BC न लिहिता CB लिहा, कारण टेल आधी लिहितो, हेड नंतर लिहितो. आपल्याला फाईन काय करायचं आहे AC. सो AC बार इज इक्वल टू AB बार मायनस CB बार. समजली गोष्ट. साधा सिंपल प्रॉब्लेम होता, काहीच नव्हतं त्याच्यात. दिला आहे पण स्टेट बोर्डमध्ये 2 मार्क्सला येऊ शकतो. ॲक्च्युली फक्त या प्रॉब्लेममध्ये काय होतं की तुम्हाला डायरेक्शन पाहून फक्त ॲरो बघून बघता यायला पाहिजे की रिझल्टंट कोणता आहे, त्याच्यामधून रिझल्टंट वेक्टर कोणता आहे. अनदर एक्झाम्पल, 5 वेक्टर दिले आहेत, 5 वेक्टर आहेत डायग्राममध्ये. थोडं या साईडला A1 बार OA, B A2 बार, C A3 बार, A4 बार, A5 बार. हा तुमचा जो पॉईंट आहे इथं येतोय D. ओके, फिगर बघता तुम्हाला कळतंय वेक्टर ॲडिशन कोणाकोणाचे होते. A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 इज इक्वल टू A5. A बार 5 का घेतला, कारण सेन्स बघा त्याच्या क्लॉकवाईज, पण हा नेमका अपोजिट सेन्सला आहे, अँटी क्लॉकवाईज. म्हणजे दिस इज द रिझल्टंट वेक्टर ऑफ ऑल ऑफ दिस 4 वेक्टर्स. फाईन करताना कसं करणार, तर फाईन करताना कसं करणार बघा. फर्स्ट जॉईन OB टू कंप्लीट. तुमच्यावर डिपेंड करतं तुम्ही कोणता ट्रायंगल आधी क्रिएट करून काय करताय. बट एक सेन्सने जेव्हा इथून O टू A, A टू B ह्या 2 साईड आहेत, मी काय करतो, हे एक साईड जॉईन करतो आधी. हा काय असेल
रिझल्टंट फर्स्ट. रिझल्टंट फर्स्ट काय दाखवतोय A1 आणि A1 बार आणि A2 बारच्या रिझल्टंट. तर कसा येईल तो R1 इज इक्वल टू A1 बार प्लस A2 बार. दोघांचे काम फिनिश. आता यांना नंतरच्या ॲडिशनमध्ये घ्यायचे नाही कारण R1ला आपण R1च्या यूज करत. आता बघा हा एक ट्रायंगल, याचे डायरेक्शन OB असं आहे, दिस क्लॉकवाईज. परत एक लाईन तर जॉईन करतो अपोजिटला, दिस इज R2. R2 काय येईल, R2 येईल दिस साईड प्लस दिस, म्हणजेच A1 बार A2 बार प्लस A3 बार. R2 मिळाला. फॉरगेट अबाउट दिस, ओनली कन्सिडर दी लास्ट वन ट्रायंगल. याच्यात बघा याची डायरेक्शन असं, तिथून याचे डायरेक्शन असं, म्हणजे ह्या दोन साईड का दाखवत आहेत ट्रायंगलच्या, हे दोन व्हेक्टर आहेत. रिझल्टंट काय येईल अपोजिट सेंटला, म्हणजे A5. डायरेक्टली लिहितो मी A5 इज इक्वल टू दिस प्लस दिस R2 बार प्लस A4, म्हणजेच का A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 A5. किती बार वेक्टर दिले असतील, जेवढे नंबर ऑफ जास्त वेक्टर असतील तेवढे नंबर ऑफ ट्रायंगल क्रिएट होतील, बाकी काहीच होणार नाही. आता याला आधी असंही केलं असतं, याला असं पण करता आलं असं बघा. ओके, दिस इज एक ठीक आहे, जसं डायरेक्शन आहे तसंच गेलेलं बरं, तसं जास्त कॉम्प्लिकेटेड. मी असं करणार तो, याला आधी ही लाईन ड्रॉ केली असते मी, दिस प्लस दिस इज इक्वल टू A5. A5 करून पाहू आपण. A5 सपोज याला मी R1 म्हटलं असतं, मग तेच रिझल्टंट चुकेल तो. चला याला R1 म्हटलं असतं मी, तर हा आला असता R1 प्लस A4 A5 आला. R1 काय हे झालं. आता ही प्लस दिस, याला अशी ड्रॉन केली असते मी. हा एक वेक्टर आहे, हा रिझल्टंट वेक्टर आहे ऑफ दिस. सो इथं येईल R1 इज इक्वल टू, अपोजिट सेन्सने विचार करतो आहे मी. याची डायरेक्शन बघा असं R1 इज इक्वल टू काय येईल मग A3 बार, याला म्हणू आपण R2 प्लस R2. याला इक्वेशन फर्स्ट, हे इक्वेशन सेकंड. कॉम्प्लिकेटेड होईल असं. लास्ट वन राहिलं हे, दिस प्लस दिस मीन्स इथं R2 बार इज इक्वल टू सेम येईल, तेच फक्त अपोजिट गेलो मी. A1 R2 इथं पुट करा, R1 इथं पुट केलं, A5 म्हणजे येईल. पण ॲक्च्युली म्हणजे ज्यावेळेस नंबर ऑफ वेक्टर जास्त वेक्टर दिले असतील, 3 or 4 or 5 वेक्टर्स दिले असतील, त्यावेळेस कसं सॉल्व करायचं, त्याला डायरेक्शन बघून घ्यायचं. एका पॉईंटला फर्स्ट पॉईंट म्हणा, डॅश डॅश त्याच्या रिझल्टंट, डॅश डॅश त्याच्या रिझल्टंट, दिस त्याच्या रिझल्टंट, फिनिश. बस आजसाठी एवढंच आहे. कारण काय याच्यानंतर आहे पॅरालेलोग्राम ऑफ वेक्टर ॲडिशन. तो मोठा टॉपिक आहे, त्याच्यात मोठं एक डेरिवेशन आहे. त्याच्यात आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर, हा जो R आहे याचे मॅग्निट्यूड कसं फाईंड करतो त्याचे डेरिवेशन आहे. तो फॉर्म्युला आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर त्याचे डायरेक्शन कसं दाखवणार त्याचा पण एक फॉर्म्युला आहे. अँगल फाईंड करायचा आहे. तर ते एक मोठं डेरिवेशन आहे, आज कंप्लीट होणार नाही, केलं तर घाई होईल. त्याच्यापेक्षा आपण त्याला उद्या करू. कालच्या होमवर्कने दाखवला तुम्ही. वेक्टर ॲडिशन करून रिझल्टंट वेक्टर काढायचा.
कोणता रिझल्ट भेटणार ते सांगा. होमवर्क आहे. कोणाची लेंथ सेम नाही. ओके. सो नेक्स्ट लेक्चरला आपण पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन पाहू.